बहुजन विद्रोही पत्रकार संघाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप, गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप व शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या जयंतीनिमित्त उपस्थित होणाऱ्या भीम अनुयायींसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध। धुळे शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मध्यवर्ती पुतळा असून या ठिकाणी आज 14 एप्रिल म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त शेकडोंच्या संख्येने भीम अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात। तर या येणाऱ्या शेकडो भीम अनुयायींसाठी या ठिकाणी बहुजन विद्रोही पत्रकार संघाच्या वतीने विविध समाजिक उपक्रम राबविले जात असतात। दरवर्षी सालाबादाप्रमाणे धुळे शहरातील जिल्हा रुग्णालय, जुने जिल्हा रुग्णालय या ठिकाणी गरीब गरजू रुग्णांना फळ वाटप करण्यात आले। तदनंतर गरीब गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांना शिक्षण क्षेत्रात वाव मिळावा या उदात्ततेने वह्या वाटप करण्यात आल्या। यावेळी सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तदनंतर कार्यक्रम पार पडला। तर येथे येणाऱ्या सर्व भीम अनुयायींसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था दरवर्षी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी बहुजन विद्रोही पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत असते। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी दैनिक मर्डर संपादक राजेंद्र गर्दे, दैनिक दवंडी संपादक दीपक गवडे, राष्ट्रवादीचे दीपक देवरे, प्राध्यापक अनिल दामोदर आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। तर या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन विद्रोही पत्रकार संघाचे वतीने करण्यात आले। यावेळी दीपक खैरनार, शांताराम निकम, विनोद जाधव, मधुकर निकम, विनोद शिरसाट, दीपक देवरे, विशाल जाधव, उमाकांत कडरे, विनोद बाविस्कर, नंदुभाऊ बैसाने आदी सर्व बहुजन विद्रोही पत्रकार संघाचे पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त बहुजन विद्रोही पत्रकार संघाकडून सामाजिक उपक्रम कार्यक्रम करण्यात आले। त्यात जिल्हा रुग्णालय या ठिकाणी सिव्हिल सर्जन साहेब दत्ता देवगावकर साहेब आणि भूलतज्ञ रवींद्र सोनवणे साहेब यांच्या हस्ते फीत कापून त्या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप करण्यात आले। तसंच बहुजन विद्रोही पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। त्या ठिकाणी आपले दैनिक मर्डरचे संपादक राजूभाऊ गर्दे, प्राध्यापक अनिल भाऊ दामोदर, नंतर आपले राष्ट्रवादीचे दीपक भाऊ देवरे, नंतर दौंडीचे संपादक दीपक भाऊ गवळे आणि तसेच बहुजन विद्रोही पत्रकार संघाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। त्यानंतर आपले जिल्हा कारागृह तथा जेलच्या बाजूला शहरातील विविध भागातील गरजू विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी A4 लॉंग बुक रजिस्टर वह्या वाटप करण्यात आले। त्याचं उद्घाटन दैनिक मर्डरचे संस्थापक आपले राजूभाऊ गर्दे, नंतर दैनिक दवंडीचे संपादक दीपक भाऊ गवळे आणि माजी नगरसेवक प्राध्यापक अनिल भाऊ दामोदर यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे प्रतिमा पूजन करून आणि त्या ठिकाणी बुद्धवंदना घेऊन त्या ठिकाणी आलेल्या विद्यार्थ्यांना आणि बहुजन विद्रोही पत्रकार संघाचे पदाधिकारी यांच्या मार्फत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले। आणि त्याच्यानंतर जिल्हा कारागृहाच्या बाजूला शहरातून विविध भागातून रथ विसर्जनासाठी येतात। त्या ठिकाणी सकाळपासून तर सायंकाळी रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत शहरातून विविध भागातून रथ विसर्जनासाठी येतात। हजारो अनुयायी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येतात। तर त्या ठिकाणी आपण बहुजन विद्रोही पत्रकार संघाकडून मिनरल वॉटर जार पाण्याची वाटप व्यवस्था केलेली आहे। त्याचे उद्घाटन आपले प्राध्यापक माजी नगरसेवक अनिल भाऊ दामोदर, नंतर खानदेश महिला आपलं मर्डरचे संपादक राजूभाऊ गर्दे आणि दौंडीचे संपादक दीपक भाऊ गवळे यांच्या हस्ते उद्घाटन करून आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बहुजन विद्रोही पत्रकार संघाचे पदाधिकारी मी स्वतः दीपक खैरनार, शांताराम निकम, नंतर मधुकर निकम, विनोद भाऊ शिरसाट, दीपक भाऊ देवरे, नंतर विनोद जाधव, विशाल जाधव, नंतर उमाकांत कडरे, नंतर नंदुभाऊ बैसाने असे विविध म्हणजे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन आणि कार्यक्रम यशस्वी केला। एवढे 2 शब्द बोलून माझे शब्द संपवतो।